श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, के ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊज कटिंग कसे करणार ते बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण आता उंची घेणार आहे. ब्लाऊजवर पाठीमागच्या साईडने उंची मोजून घ्यायची. साडे 13 इंच उंची, तर उंचीत कंपल्सरी 1 इंच उंची वाढवून घ्यायची. 13.5 आहे तर 14.5. अशी सरळ एक रेष ओढून घ्यायची. आता आपण गळा घेणार आहोत. गळा 2.5 इंचचा घ्यायचा. शोल्डर 3 इंचचं. मोंडा 6 इंचचा. आता उंची घेतली, गळा घेतला, शोल्डर घेतलं आणि मोंढा घेतला. आता आपण फिटिंग घेणार आहोत. फिटिंग समोरच्या बाजूनी गुंड्यांच्या साईडनी किंवा हुकाच्या साईडनी मोजणे. फिटिंग 9.5 इंच आहे, तर फिटिंग 2 इंच वाढवायची कंपल्सरी सगळ्यांना. 9.5, 10.5, 11.5. फिटिंग पासून सरळ खाली घ्यायची. आता आपण सेप घेणार आहोत. सेप 1 इंचचा एक घ्यायचा आणि 1.5 इंचचा एक घ्यायचा आणि 1 इंचपासून आतमध्ये 2.5 इंचचं मार्क करायचं. फिटिंग 1 इंचचा सेप, 1.5 इंचचा एक सेप मागच्या साईडचा आणि समोरचा कटोरीच्या फ्रंटचा 2.5 इंचचा. आता आपण इथून इकडं गळा मोजणार आहोत कटोरीचा. कटोरीचा गळा पण हुकाच्या किंवा गुंड्याच्या साईडनी मोजून घेणे. चार इंच आहे, तर समोरचा गळा 1/2 इंच वाढवून घेणे. 4 तर 4.5 इंच. 4.5 इंचला सरळ रेष ओढून घेणे. यात आता आपण क्रॉस पट्ट्या काढणार आहोत कटोरीचा भाग निघण्यासाठी. तर क्रॉस पट्टी इकडं 2.5 इंच घ्यायची आणि इकडं 2 इंचची काढायची. त्याला रेष ओढून घ्यायची. हा गळा घेतला आपण 4 इंच होता, तर 1/2 इंच वाढवून घेतला. इथून 2.5 इंचचा सेप दिलेला आहे. ह्या गळ्यापासून ह्या मार्कवर असा कटोरीचा आकार द्यायचा सेप.
आता हा 1 इंचचा आणि हा 1.5 इंचचा शेप देऊन घेईन. आता आपल्याला इथून उंचीपासून मागच्या साईडची पट्टी मोजून घ्यायची. साडेचार इंच आहे, तर मागची पट्टी पण अर्धा इंचच वाढवायची, तर 5 इंच. इथं जो गळा घेतला होता 2.5 इंचचा, सेम इथं तोच घ्यायचा. आता आपल्याला पूर्ण माप कट करून घ्यायचे. आधी हे कट करून घ्यायचं आता पूर्ण. आता हा चौकोनी गळा कट करून घेणे. यात निघतो आपला मागचा एक भाग. ही झाली मागची साईड. आता आपल्याला यातला कटोरीचा समोरचा फ्रंट काढून घ्यायचा. हा 1 इंचचा शेप कट करून घ्यायचा आधी. नंतर हा कटोरीचा भाग कट करायचा. त्याच्यानंतर ही लेयर कट करायची, 2.5 इंचची आणि 2 इंचची क्रॉस पट्टी काढलेली. हे झालं पेपर कटिंगमध्ये कटोरीचा समोरचा फ्रंटचा भाग आणि मागचा भाग. आता आपण त्याच्यावर अस्तर आणि ब्लाऊजचं कापड कट करून घेऊ. पहिले तर आधी अस्तर कट करून घेणे. अस्तरवर आधी बाह्या आखून घेऊ आपण.
आधी आपल्याला बाह्या काढून घ्यायच्या. तर बाह्या किती इंचच्या आहे त्या मोजू. बाहीवरच बाही मोजून घ्यायची. 6 इंचची. तर 6 इंचमध्ये अर्धा इंच अस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा इंच वाढून घ्यायचं. 6 तर 6.5 इंच. 6.5 मधून कंपल्सरी सगळ्यांना बाहीचा भाग 2.5 इंच कमी करून घेणे. 6.5 मधून 2.5 इंच कमी. आता शेप देऊन घेऊ आपण बाहीला. ही झाली बाही. आता अस्तरचा पॅक साईडचा भाग घ्यायचा. त्याच्यावर हे बॅक साईडचा मागच्या साईडचा जो भाग काढला होता तो टाकून घ्यायचा. असा पॅक साईडने बंद पॅक साईडने टाकून घ्यायचा. त्याला मार्क करून घ्यायचं असं. हा झाला मागचा साईडचा भाग. कट करून घेऊ आपण आता. आता टाकायचा कटोरीच्या फ्रंटचा भाग. याला पण असंच मागच्या साईडसारखं आखून घ्यायचं. आणि जी पेपर कटिंग केली त्याच्यावरच कट करून घ्यायचं. काही वाढवायची आणि कमी जास्त करायची गरज नाही आपल्याला. याच्यात फक्त समोरची क्रॉस पट्टी आणि कटोरीच काढून घ्यावी लागेल. याच्यावर आपण कटोरी काढून घेऊ आता. ही माझ्याकडे 7.5 इंचची कटोरीचं फ्रंटचं माप आहे. आपण आता याच्यावरच कमी जास्त करून घेऊ.
ह्याला पूर्ण जशी आहे तशी आखून घ्यायची. आणि हा जो समोरचा आपण पेपर कटाईचा भाग काढला होता त्याच्यावरच हे माप मोजायचं, ह्या साईडने, गोल आकाराच्या साईडने. जिथपर्यंत भरते तिथपर्यंत थोडंसं अर्धा इंच शिल्लकने मार्क करायचं इथं असा. आता हा राहिला गळा, काच बटन पट्टीचा हा भाग आणि टक्सचा हा भाग. तर आता हा गळा आपण ब्लाऊजच्या गळ्यावरतीच मोजून घेणार, ते पण हुकाच्या साईडनीच मोजायचा किंवा गुंड्यांच्या साईडने. हे ब्लाऊज गुंड्यांचं आहे तर मी हे गुंड्यांच्या साईडने मोजते, जे आपण गुंड्या काजी करतो का त्या साईडने. तर हा जो आपण कटोरी जिथून जॉईंट करतो तिथून ठेवायचा. याचा गळा इथपर्यंत आपल्याला अर्धा इंच शिल्लक लागतो. याचा गळा परफेक्ट आहे कटोरीच्या याच्यावरतीच. आता हा काच बटनपट्टीचा भाग आहे, तर हीच काच बटनपट्टी आपण इथं मोजून घेणार. त्याच्यात थोडीशी अर्धा इंच शिल्लक घ्यायची. आता आपल्याला हे झालं कटोरीचं माप. आता फक्त हा टक्स आणि इथं हा टक्स जोडून घ्यायचा. तर ही निघली आपली ह्या मापाची कटोरी. आता ह्या उरलेल्या भागात आपल्याला 3.5ची आणि 3ची क्रॉसपट्टी काढायची. पेपर कटिंगमध्ये कंपल्सरी 2.5 आणि 2चीच घ्यावी लागते, पण आपल्याला शिलाई मार्जिन करताना 3ची आणि 3.5ची घ्यावी लागते. साडेतीन आणि 3 इंच. आपली फिटिंग 11.5 इंच होती, त्याच्यावरती 11.5 इंचची क्रॉसपट्टी काढून घ्यायची आणि थोडासा गोल शेप देत देत अर्धा इंचचा कमी करत ही क्रॉसपट्टी काढायची. ही झाली क्रॉसपट्टी, कटोरी, हा फ्रंटचा भाग, हा मागचा भाग आणि ह्या बाह्या. आता आपल्याला पीस कटिंग करून घ्यायचा. जसं आपण अस्तर टाकलं त्याच साईडनं मागच्या पॅक साईडनं मागचा भाग टाकून घ्यायचा.
ह्या क्रॉस पट्ट्या, कटोरी, फ्रंट, मागचा भाग आणि बाह्या. आता ही आपण पूर्ण कटिंग बघितली.